माझं नाव डॉक्टर अभिजित फडणीस. विश्वासाने आंबे घेऊन जायचं एक ठिकाण, हेच आमचं नातं आहे. त्यामुळे मी त्यांनी फक्त पिशवीत भरून द्यायचं आणि मी घरी घेऊन जायचं. आता आंब्याचा रसही अप्रतिम त्यांच्याकडे मिळतो. आत्ताच कोणतरी त्यांनी मला विचारलं, हे हापूस आंबे तुम्ही रस काढायला घेऊन जाताय का चिरायला घेऊन जाताय? तेव्हा मी त्यांना सांगितलं, रस काढायला मी घेऊन जाणारच नाही, कारण रस तुमच्याचकडनं घेऊन जाईन, हे चिरायलाच घेऊन जातोय. अशी स्थिती आहे. त्यामुळे रसही अप्रतिम आहे. त्याचा नक्की तुम्ही अनुभव घ्या स्वतः. पण अतिशय सचोटीने उद्योग करणारी जी माणसं आहेत, मराठी माणसं आहेत, ज्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की ग्राहकाशी कसं वागावं, त्याच्याशी नातेसंबंध कसे जपावे, टिकवावे. हे केवळ आंब्याचा व्यवसाय म्हणून नाही, पण मराठी माणसांनी त्याच्याकडनं हे शिकण्यासारखं आहे. आंब्याच्या गोडीपेक्षा ही गोडी आहे, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी गोडी आहे ती सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. आम्ही बाग मागवतो म्हणजे आम्ही स्वतः बागा घेतो, म्हणजे फवारणीपासून वगैरे सगळं बागा करतो आणि नंतर मग आम्ही हा विक्रीसाठी आणतो. आम्ही असं कुठं मार्केटमध्ये वगैरे कुठून आणून आंबा विकत नाही, तर पूर्ण बागा मेंटेन करून आम्ही हा आंबा आणतो. स्वतःच्या बागेतला पण येतो, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टवरच्या पण बागा आमच्याकडे आहेत, त्या पद्धतीने आम्ही हा आंबा आणतो. तुम्हाला चवीने जास्तीत जास्त फरक कळतो त्यातला, कारण की आपला देवगड आंबा जो असतो तर आतून पूर्णपणे केशरी निघणार, त्याची साल पातळ असणार, बाट असते ती लहान असणार. पण कर्नाटकचा जो असेल तो आतून पिवळा निघतो, गोडीला जो पण असतो, पण त्याला फ्लेवर जो असतो की नाही तो त्याचा तो फ्लेवर नसतो त्याला. त्याची साल जाड असेल, त्याची बाट असते ती मोठी असते, त्यांच्या आकारातच फरक कळतो आपल्याला. त्याची जी स्किन आहे ना ती एकदम पातळ असते. तुम्हाला असा नुसता आंबा बघितलात ना की त्याची जी स्किन असते की नाही ती एकदम पातळ तुम्हाला अशी दिसणार, लगेच तुम्हाला ती चकाकताना दिसेल बघा अशी. आणि देठ असा बसलेला असावा, एकदम उत्तम लागणार. हे सड्यावरचं फळ असतं. या फळामध्ये अतिशय कातळावरचं अतिशय गोडी असते, एकदम मधुर राहणार तुम्हाला. खूप सुंदर आहे. आणि काय रेट काय होणार याचे? नमस्कार मित्रांनो, पॉप्युलर मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलोय ठाणे वेस्ट या ठिकाणी आणि आज आपण पाहणार आहोत चांगले आंबे, कोकणातले चांगले आंबे कुठं मिळतात आणि त्याची प्राइस रेंज काय होणार आहे आणि ते आपल्या घरापर्यंत कसे पोहोचू शकतात याच्याबद्दलची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मी जवळजवळ साधारण एक 15 वर्षापासून आंब्याच्या बिझनेसमध्ये आहे. वृंदावन सोसायटीमधून आम्ही सुरू केलेला बिझनेस. तो आता हळूहळू वाढवत आता मी विष्णुनगरमध्ये जवळजवळ 7 ते 8 वर्ष आमचा कामते ग्राउंडमध्ये बिझनेस आहे. तर हा कुठला प्रॉपर कुठला आंबा असतो? आता हा देवगडचा आहे. हा देवगड, विजयदुर्ग, परत कट्टा ह्या गावातला हा आंबा आहे. आणि आता एक 8 दिवसानंतर आमचा प्रॉपर बाणकोट रत्नागिरीतला सुद्धा आंबा चालू होईल. बाणकोट, रत्नागिरी, केळशी, दाभोळ या पट्ट्यातला सुद्धा आमच्याकडे आता आंबा सुरू होईल. तो पण अतिशय उत्कृष्ट आंबा असतो आणि त्याचं खराब होण्याचं प्रमाण नगण्य आहे. तो आंबा खूप छान आहे म्हणजे खायला. आणि खराब झाला तर आम्ही प्रत्येक कस्टमरला पीस टू पीस रिप्लेसमेंट सुद्धा देतो. इथं तर कोण येऊन घेणार, पण तुम्ही याची होम डिलिव्हरी पण करता का? हा, होम डिलिव्हरी 2 डझनची जर ऑर्डर असेल तर आम्ही डायरेक्ट झोमॅटोवरनं होम डिलिव्हरी देतो. अख्ख्या ऑल ओव्हर इंडिया, मुंबईमध्ये आम्ही होम डिलिव्हरी देतो. परत तुम्हाला ऑल ओव्हर इंडियात सुद्धा कुठे पाठवायचं असेल तरी सुद्धा कुरिअरने आम्ही आंबा पाठवतो. दिल्ली, बँगलोर. चार्जेस वगैरे कुरिअर चार्जेस मुंबईमध्ये फ्री आहे. मुंबईच्या बाहेर जर असेल तर कुरिअर चार्जेस आम्ही घेतो. माझं नाव योगेश नारायण सोनार. गेली 24 वर्ष मी हा आंब्याचा व्यवसाय करतोय. सुरुवातीला आधी मी 2001 पासून ते 2011 पर्यंत ठाण्यातले प्रसिद्ध काळेबंधू आंबेवाले आहेत त्यांच्याकडे मी काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता 2012 पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. सुरुवातीला मी वाशी मार्केटमधून आणत असेल, पण नंतर मग माझी तिकडे आंबेवाल्यांशी ओळख झाली आणि जसा व्यवसाय वाढत गेला तसं मी डायरेक्ट बागवाल्यांकडनं आंबा आणून ते जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा देवगड हापूस आंबा ग्राहकांना कसा मिळेल ह्याची जास्तीत जास्त काळजी घेत असतो. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन गोष्टी करत असतो. कुठल्या गावातले आंबे असतात हे? आता हा आमचा तुम्हाला पटेल कॅन्टीनच्या इथे आपण विजयदुर्गकडे जाताना गिरिये म्हणून गाव लागतं, तिकडे एक बागायतदार आहे सीताराम पुजारी म्हणून, त्यांच्या बागेतला हा आंबा असतो. त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचा आंबा मला दरवर्षी देत असतात ते, आणि लोकांना तो खूप आवडतो. त्याची जी चव आहे ती सगळ्यांना खूप आवडते. आता भरपूर ठिकाणी आमचा इकडे जातो, बऱ्याच हॉलमध्ये पण जातो, विकला जातो, रस विकला जातो. आणि ह्याची जी चव आहे ती तुम्हाला अशी फार कमी ठिकाणी मिळेल तुम्हाला. आता साधारणपणे आमच्याकडे 800 पासून आहे, 800, 1000 आहे, 1200, 1300, हा 1500. ह्याच्यापेक्षा मोठा जम्बो साईज येतो, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तो पण एकदम सुपर येणार. हे बघा, हा देवगड हापूस आहे, एकदम सगळ्यात मोठा साईज आहे हा.
त्याचं वजन जवळजवळ 400 ग्रॅम पर्यंत असतं. ओके. हा, आणि ही पायरी आहे याच्यापेक्षा पण एकदम मोठी असते जम्बो आपल्याकडे, पण आता ती संपलेली आहे. काल जरा रविवार असल्यामुळे ते लोकांनी ती तशी कच्ची घेतलेली आहे, कारण की लवकर मिळत नाही पायरी. ह्या वर्षी जरा पायरी कमी असल्यामुळे ते तसं होत आहे, पण क्वालिटीला एकदम उत्तम येणार. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला साखर अजिबात एक कणही घालण्याची गरज नाही, एकदम मधुर येणार. ही आता साधारणपणे 8 दिवसानंतर म्हणजे येत्या शनिवारी रविवारी ती पूर्णपणे पिकेल. गवतामध्ये ठेवून द्यायची त्याला, ती एकदम सुंदर चवीला येणार. त्याचं मी तुम्हाला वजन दाखवतो हापूसचं साधारण किती होतं ते. रेट सध्याचे काय आहे? हा 1000 रुपये डझन आहे, हा 900 आहे, हा 800 आहे, हा 700 आहे, हा 600 आहे. तर आंब्याच्या व्यतिरिक्त आणखी पण काय काय प्रॉडक्ट तुमच्याकडे असतात? हे केशवराज उत्पादनं म्हणून आमच्याकडे आहेत. म्हणजे याच्यामध्ये कैरीपणा आहे, कोकम सरबत आहे, परत कैरी लोणचं आहे. ही जी प्रोडक्ट आहेत हे अतिशय सुंदर प्रोडक्ट आहेत आणि ह्याला खूप मागणी आहे. म्हणजे हे घरगुती प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये कोणतेही केमिकल वापरलेलं नाही किंवा काही नाही, नॅचरली बनवलेलं ऑर्गॅनिक म्हणजे सगळं आहे. आणखी काय काय आहे? आणि गुळाचं पण आहे आपल्याकडे. गुळाचं एक मयेकर म्हणून आहेत, त्यांचं गुळाचं पण आहे, हे सुद्धा खूप फेमस आहे, म्हणजे खूप चालतंय मार्केटमध्ये सध्या. साखर लोक वापरत नाही, त्यामुळे गुळाचं प्रोडक्ट चांगलं आहे. हे आवळ्याचं साठी डायबिटीससाठी पण हे सुद्धा चांगलं प्रोडक्ट आहे एक लोकांसाठी. लोणची आहेत, चहाचा मसाला आपल्याकडे घरगुती आहे. हा गवती चहा मसाला म्हणून एक प्रोडक्ट आहे, हे सुद्धा खूप छान आहे. हे 20 रुपये पाकिट आहे. हे लोणचं आहे. त्याचे पण प्राइस जरा सांगाल का? हे लोणचं 60 रुपये आहे. कैरी लोणचं वगैरे आहे ते 60 रुपये लोणचं आहे कैरी. 1 किलोचं पॅकिंग घेतलं तर 350 रुपये मध्ये पॅकिंग येतं कैरी लोणचं, ते सुद्धा आहे. अशी घरगुती प्रॉडक्ट सगळे आमच्याकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हा काटाचा झिरो आहे. हा तुम्ही असा टाकलात ना, हे बघा 358 ग्रॅम आहे. म्हणजे जेव्हा तो कच्चा असेल तेव्हा त्याचं वजन ते जवळजवळ 400 ग्रॅम पर्यंत असतं. त्यानंतर हा पण एक तसाच आहे, हा पण 353 ग्रॅम आहे. ही सगळ्यात जम्बो साईज आहे आपल्याकडे आत्ताची. तर आता मुंबईमध्ये जर डिलिव्हरी पाहिजे असेल आंब्याची तर तुम्ही? हो, आम्ही सगळीकडे डिलिव्हरी देतो. मुंबईमध्ये देतो, त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये पण आमची डिलिव्हरी जाते. आणि ठाणा वगैरे हो, ठाण्यातलं सर्व ठिकाणी. डिलिव्हरी चार्जेस का वेगळे घेता का? नाही, डिलिव्हरी चार्जेस साधारणपणे 2 डझनच्या वरती असेल तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो. आणि समजा कधी अगदी 1 डझन असेल, अगदी 2 डझन असेल आणि समजा घाटकोपर वगैरे असेल तर मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही अर्धे शेअर करा, आम्ही अर्धे शेअर करतो, किंवा तुम्ही तिकडनं व्ही-फास्टनी बुक करा, आम्ही इकडनं पाठवून देतो म्हणून. पण जनरली तसं होत नाही, कारण की सगळी गिरायकं चांगलं म्हणजे भरपूर क्वांटिटी घेणारी आहेत, त्यामुळे तसे पाठवले जातात आम्ही त्यांना कायम. आणि वेळेत डिलिव्हरी जाते. आणि काही प्रॉब्लेम असला तरी आम्ही त्यांचा सॉर्ट आउट करतो. कधी समजा आंबा खराब निघाला तर त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही दाखवायची गरज नाही, फोटो काढू नका, आंबा ठेवू नका, तो कचऱ्यात टाकून द्या. कारण की देवगड हापूसमध्ये काय होतं, कातळावरच्या बागा असल्यामुळे मध्ये कधी कधी गायर लागलेली असते आंब्याला. म्हणजे ती बाट ओपन होते. जास्ती आंबा 16 आण्याच्या पुढे गेला, 14 आण्याच्या पुढे गेला तर त्याच्यामध्ये ती बाट ओपन होते आणि व्हाईट दिसतं, ब्लॅक दिसतं. तर ते फक्त आम्ही त्यांना सांगतो तुम्ही टाकून द्या, आम्हाला फक्त त्याची आकडा सांगा, बाबा 1 डझनामध्ये बाबा तुमचा 1 गेला, 2 गेले, तर ते आम्ही त्यांना देतो. चांगली सर्व्हिस देतात. हो, येस, आम्ही चांगली सर्व्हिस देतो कायम त्यांना. फक्त आंबेच आहे तुमच्याकडे की आणखी काही प्रॉडक्ट्स आहेत? नाही, आमच्याकडे बाकीचे पण प्रॉडक्ट आहेत. आमच्याकडे हा वेंगुर्ला 7 काजू असतो, ओले काजू असतात, हे भाजीसाठी वापरतात. तर एकदम उत्तम प्रतीचा असतो हा. अजून एक आता तुम्हाला एक 15-20 दिवसपर्यंत मिळेल, त्याच्यानंतर हा बंद होतो. मग नंतर आम्ही काय करतो, ह्याच्यातला जो सुक्का केलेला असतो ना, जो आम्ही वाळवतो, तो आम्ही गिरायकांना वर्षभर स्टोरेजसाठी म्हणून देतो. मग त्याचा रेट थोडा जास्त असतो. हा आता आम्ही 1200 रुपये किलोनी विकतो, तो 1500 रुपये किलोनी आम्ही त्यांना देतो. पण तो सगळा वर्षभर टिकणारा असतो, त्यामुळे मग लोक तो पण घेऊन ठेवतात स्वतःच्या घरी वर्षभरासाठी. म्हणून हे असे लाल तांदूळ आहेत की जे आपले मालवण साईडला असतात, हे आम्ही कुडाळवरनं मागवतो सगळे. कुडाळ वेंगुर्ला तिकडनं मागवतो. त्यानंतर हे लाल पोहे आहेत की जे चहात न खातात, सकाळी चहात न खाणारे पोहे असतात. ह्याचेच आपले कांदा पोहे केले तरी सुद्धा उत्तम क्वालिटी येते त्याची. त्यानंतर हळद आहे, पूर्ण एकदम देशी हळद आहे. ही अर्धा किलो आहे? नाही, ही पाव किलो आहे. 200 रुपयाला पाव किलो, एकदम उत्तम क्वालिटी येणार. हे बेडगी, काश्मीरी आणि संकेश्वरीचं असं मिक्स तिखट आहे. त्याच्यामध्ये कलर कोटाही घातलेला नाहीये, कारण की जेवणात आपण तिखट आणि हळद ह्या रोजच्या वापरणाऱ्या गोष्टी असतात, त्यामुळे ते एकदम तुम्हाला चांगलं मिळावं अशी आमची एक नेहमीची हे असते की बाबा गिरायकाला चांगल्या गोष्टी कधी पण गेल्या पाहिजेत. तर त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार तुम्हाला कलर येणार नाही, काही नाही. बाकी आमची लोणची आहेत. आंबा लोणचं आहे, हापूस आंब्याचं लोणचं असतं, उत्तम क्वालिटी येणार, वर्षभर टिकणारं असतं, होममेड आहे. काय रेट आहे याचा? याचा 600 रुपये किलो असतो. वर्षभर टिकणार, पोट करकरीत राहणार, खराब होणार नाही, काही नाही.
त्यानंतर हापूसचा मुरांबा असतो कोडींचा, हा पण तुम्हाला एकदम वर्षभर टिकणारा असतो. कुठल्याही प्रकारे त्याला बुरशी येणार नाही किंवा काही नाही. नो प्रिझर्वेटिव्ह, बरोबर. सगळं एकदम होममेड. लिंबाचं तिखट लोणचं आहे, हा. तेही चांगल्या क्वालिटीचं आहे एकदम. खूप चांगलं आहे, म्हणजे कोकणातल्या सर्व हो, हो, लहान सगळ्या मेवा- कोकणातल्या लहान सगळ्या मेवा गोष्टी बनवू शकतो असतात. आपण. हा? हो, थालीपीठ भाजणी असते. ही थालीपीठ भाजणी असते 80 रुपयाला पाव किलो असते, पण क्वालिटी उत्तम येणार. बारीक कांदा चिरायचा, कोमट पाण्यामध्ये भिजवायची आणि एकदम खमंग लागणार. गोडा मसाला आहे, त्याच्यानंतर लसूण चटणी आहे, मेथकूट आहे. हे सगळं आपलं घरगुती केलेल्या गोष्टी आहेत. ह्या होम प्रोडक्शन आहे आपलं. हे सगळं एकदम चांगल्या प्रकारे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या माळा असतात ह्या पण चांगल्या असतात एकदम. उन्हाळ्यात कांदा खावा असं म्हणतात. पांढरा कांदा हा औषधी असतो. आता बाजारामध्ये वसईचा कांदा मिळतो, ते 70 रुपयाला जोडी मिळते, पण ती सगळी तिखट लागणार तुम्हाला. हा बारीक कांदा आहे, हा गोड लागणार. हे आम्ही अलिबागला आठवले म्हणून आहे, त्यांच्याकडनं आम्ही हा मागवतो. हा कसा देता तुम्ही एक माळ? आता आम्ही ही 220 रुपयाला आम्ही डबल माळ देतो. आणि आंबा घेतलेला असेल तर त्यांना 200 रुपयाला देतो. मग तेवढे 20 रुपये आम्ही त्यांच्यावर त्यांना डिस्काउंट देतो. आणि बाकी सगळं- सरबत आहेत, ही सगळी धाऊलवल्लीला धाऊलवल्लीचे आहेत, राजापूरच्या इथे हा, हा. गोखले म्हणून आहेत, बाळू गोखले, त्यांच्याकडचे हा ब्रँड आहे सर्वोत्तम म्हणून. चांगली क्वालिटी असते. त्याच्यानंतर योजकच्या काही गोष्टी आहेत. हापूस आंबावडी आहे. त्याच्यानंतर त्यांचं वडापीठ आहे, योजकवाल्यांचं मालवणी वडापीठ असतं, हे पण चांगल्या प्रतीचं आहे. कोकणातली जर हो, हो, असं चव सगळं. पाहिजे तर तुम्ही हो, आपण हो. इथे येऊन घेऊ शकतो. हो, अगदी अगदी नशीब. हे नाशिकचे पापड आहेत सगळे, हा, हा. नाशिकवरून येतात हे आमच्या. कसं आहे पाकिट? एक हे साधारणपणे 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये अशा रेंजमध्ये. ही पण क्वालिटी पापडांची एकदम सुंदर आहे. नाही नाही, खूप सुंदर दिसतंय. सांडगी आहेत, त्यानंतर बटाटा पापड आहेत, नागपोहा पापड आहेत. हे पण तुम्ही हो, सगळं होम आम्ही हे- डिलिव्हरी करू शकतो. हो हो हो, ते पण करतो. आंब्याच्या बरोबर आम्ही सगळ्या गोष्टी या होम डिलिव्हरी आम्ही त्यांना देत असतो. काय ते फ्राय करायचं का? नाही, ते रेडी टू इट आहे. दर्शकांना आम्ही हीच विनंती करतो की कामथे ग्राउंडला या. राजा स्टेशनरीच्या समोर सुळेबंधू यांचं शॉप आहे. अतिशय सुंदर आंबा आहे, ऑर्गॅनिक आहे, नॅचरल पिकवलेला आंबा आहे आणि तुम्हाला 100% देण्याचा आम्ही प्रयत्न करू. खराब निघालाच तर आम्ही आपल्याला रिप्लेसमेंट पण देऊ, एवढी गॅरंटी तुम्हाला देऊ आम्ही. आंबा अतिशय सुंदर आहे. आता तुम्हाला जर काही चांगल्या प्रतीचा हापूस खायचा असेल आणि चांगली क्वालिटी जर कधी हे करायची असेल तर एकदा तरी आमच्या दुकानाला भेट द्या. आमच्याकडे तुम्हाला सगळे कोकण प्रॉडक्ट मिळतील. त्याच्यानंतर पायरी, हापूस या प्रतीचे आंबे मिळतील. आणि तुम्हाला एकदा भेट दिल्यानंतर तुम्हाला कळेल की क्वालिटी चांगली असते की नाही. ते तुम्ही स्वतः खात्री करून घ्या आणि मगच त्याचा हे करा. आणि दरही आमच्याकडे फार नसतात, दरही किफायतशीर आहेत.